चल इकडे वाच काय दिलंय. हा, 2 सर्कल्स. लक्षण आहे, लक्षण आहे रे. Two circles having radii किती 3.5 centimeter and 4.8 centimeter touch each other internally. कशी टच करतायत इंटरनली. जर इंटरनली टच करत असतील तर फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. बोला प्रॉपर्टी काय आपली इंटरनली टचिंग सर्कलची. In internally touching circle, the distance of centers of the circle are difference of their radii. एक 2 मार्काला एक्झाम्पल येतो. प्रॉपर्टी लिहिली की 1 मार्क. हा चला नंबर 1 प्रॉपर्टी लिहिली. आता बोला रेडियस नंबर 1 बोला किती 3.5 आणि 4.8. बोला किती आहेत 2 आहेत. बिगर सर्कल कोण आहे 4.8. एक छोटीशी स्मॉल डायग्राम काढायची आता जशी काढलेली होती तशी. फॉर्म्युला काय बनला होता याचा आत्ताचा. ए बी इज इक्वल टू AC मायनस BC. AC इज व्हॉट बिगर सर्कलची रेडियस आणि BC इज व्हॉट स्मॉलर सर्कलची रेडियस. इथं AC काय करा 4.8 आणि BC काय करा 3.5. दोघांचं काय करायचं सबट्रॅक्शन. सांगायची गरज नाही. सोपं एक्झाम्पल आहे घरी सोडवा. इकडे वाचा पुढे. 2 circles of radii 5.5 and 4.2 centimeter touch each other. काय करायचे एक्सटर्नली फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर रेडिई. प्रॉपर्टी नंबर 1 बोला एक्सटर्नली टचिंग सर्कलची प्रॉपर्टी काय. In externally touching circle, the distance between the centers of the circle are sum of their radii. Formula AB is equal to AB is what distance between the centers. AB is equal to AC plus BC. AC काय बिगर सर्कलचा रेडियस. BC काय स्मॉलर सर्कलची रेडियस. दोघांमध्ये काय करणार ऍडिशन डिस्टन्स येणार आहे. चला सोपं आहे. तर सबस्ट्रॅक्शन आणि ऍडिशन करायला 5 मिनिटं वेळ लागला. काय करायला आपल्याकडे एवढा वेळ स्वस्त नाही. सोडवाल ना घरी. आणि ऑलरेडी तुम्हाला दोन्ही प्रॉपर्टीज लिहून मी स्वतः हाताने दिले. तुम्हाला प्रॉपर्टी लिहायला आता हरकत नाही. आता पुढचं. इफ रेडिई ऑफ 2 सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2 सेंटीमीटर. म्हणजे बिगर सर्कलची रेडियस कोण आहे 4 सेंटीमीटर आणि स्मॉलर सर्कलची 2 सेंटीमीटर. काय करायची आपल्याला ड्रॉ फिगर ऑफ दिस सर्कल. टचिंग इच अदर एक्सटर्नली आणि इंटरनली. आता फिगर ड्रॉ करायची. वया पुस्तकं बंद. लक्ष माझ्याकडे. इकडे बघ. आता पहिल्यांदा नंबर 1 आपण एक्सटर्नली टचिंग सर्कल पहिल्यांदा ड्रॉ करूया. आपली प्रॉपर्टी काय म्हणते एक्सटर्नली टचिंग सर्कल असतील तर रेडियसची ऍडिशन. बोला रेडियसची जर ऍडिशन केली हे बिगर सर्कल हे स्मॉलर सर्कल दोन्हीची ऍडिशन केली आन्सर 6.8. मग काय करायचं बघ इकडे लक्ष दे. फिगर ड्रॉ करायची आहे. वया पुस्तकं बंद कर. लक्ष माझ्याकडे दे. कॉन्सन्ट्रेट कर. मी 6.8 सेंटीमीटरचा एक AB ड्रॉ करणार. व्हॉट इज AB डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द सर्कल. झालंय सगळं लिहून दिलंय. बोला किती सेंटीमीटरचा ड्रॉ केला या दोघांची ऍडिशन म्हणजे किती 6.8 सेंटीमीटरचा पहिल्यांदा ड्रॉ करणार. ड्रॉ केल्यानंतर कर्कटक घेतलं. त्याच्यावर किती सेंटीमीटर अंतर 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं. कुठं ठेवायचं हे वर आणि एक सर्कल ड्रॉ करायचं. झालं एक झालं. पुढचं आता 2.8 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आणि इथनं एक ड्रॉ करायचा. एक सर्कल ड्रॉ करायचं. बोला किती सर्कल झाले 2. एकामेकाला तू जर नीट व्यवस्थित कारागीर असशील
तर ते टच करते, नाही घिसाडी असशील तर मग काय तुझं ते सगळं बिघडणार आहे. आता एक्सटर्नली टचिंग सर्कलचं झालं, कोण मला सांगते का इंटरनली साठी काय करावं लागेल? काय मायनस करावं लागेल? जरा इलॅबोरेट कर, जरा सिस्टीम सांग, कहना क्या चाहते हो? बोला काय करणार? 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर एकामेकातनं काय करायची? मायनस केल्यावर आन्सर किती? 1.2. व्हेरी गुड, 1.2. मग एबी किती घेणार आता? एबी 1.2 सेंटीमीटर. पुढे बोल ना, विचार कर ना. बोला काय करणार आता? 4 सेंटीमीटर अंतर घेणार कर्कटक मध्ये, कुठे ठेवणार? ए वर, आणि एक सर्कल ड्रॉ करणार. बरोबर. पुढे 2.8 सेंटीमीटर घ्यायचं, बी वर ठेवायचं, एक सर्कल ड्रॉ करायचं, आणि ते दोन्ही इथं कुठेतरी टच झाले पाहिजे. कारागीर असतील तर टच होतील, घिसारे असतील तर टच नाही होणार. बघा सिस्टमॅटिक पद्धतीनं घरी करा. अरे सोपं आहे की? पहिला एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल, तिसरं एक्झाम्पल सोपे आहेत, इझी एक्झाम्पल्स आहेत. चला, मी गडबड करत नाही, मी प्रत्येक बॅचलाच घरी सोडवायला ऍडिशन सबस्ट्रॅक्शन शिकवत बसू का? तुमचं मी असल्या एक्झाम्पलला वेळ गेला. वया पुस्तकं बंद करा आता, नीट लक्ष द्या. 3 एक्झाम्पल घरी सोडवा. इकडे बघा, वाचा काय दिलंय. बोला काय? द सर्कल्स विथ द सेंटर P and Q touch each other at R. P is the center of the circle, Q is the center of the circle, R is the common point. इन खाली ठेवून लक्ष दे. पुढे a line passing through the R meets the circle A and B respectively. एक लाईन पास केलेली अशी याच्यातनं जाणारी AB. आणि काय प्रूव्ह करायचंय? प्रूव्ह हे करायचंय की सेगमेंट एपी, हा जो एपी आहे ना, एपी हा बीक्यूला काय दाखवायचंय? पॅरलल दाखवायचंय. मी तुला पुन्हा पुन्हा सांगतोय, नीट लक्ष दे. ज्या वेळेला आपल्याला लाईन्स पॅरलल दाखवायचा आपल्या समोर टास्क येईल की लाईन्स आपल्याला पॅरलल दाखवायचे, त्यावेळेला आपल्या समोर 3 मार्ग आहेत. एक, करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. 2, अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. 3, इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी दाखवायचे. गौरी सांग कुठले 3 मार्ग आहेत? एक सांगता येईल ना तुला? कळलं ना? 15 मार्क का पडले? बोला पुन्हा एकदा. जर लाईन्स पॅरलल दाखवायचे असतील, हे बघ, हे जे आता सेंटेन्स बोलतोय ना, तुला ते आपत्कालीन परिस्थिती आठवलं पाहिजे. म्हणून मी काही असं कॅज्युअली ऐकू नको. हे काय मला येते असं करशील ना, आई वेळ ठेच लागणार, लक्षात ठेव. मी एवढं जीव तोडून का सांगायला लागले तुला की हे तुला क्रंच पोझिशन मध्ये आठवलं पाहिजे. अच्छा, सरांनी सांगितलं होतं 2 लाईन पॅरलल दाखवायचे असतील तर आपल्याकडे 3 मार्ग आहे. कुठेही अडचण आली तरी क्लिअर व्हायला पाहिजे. बोला किती मार्ग आहेत आपल्याकडे? 3. एक, करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे, और अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे, और इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी दाखवायचे. मग ज्या वेळेला आपल्याकडे असं टास्क आलेला आहे आणि आपल्याला हे 2 अँगल दाखवायचे, जर आपण ही ट्रान्सव्हर्सल पकडली, ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली, जर नीट तुला दिसते का डायग्राम? तर 3 मधला कुठला ऑप्शन चूज करू? कुठला? करस्पॉन्डिंग वाला, अल्टरनेट वाला का इंटेरियर वाला? तो बोलतोय म्हणून करू नको. तू डोकं चालव. तो अभ्यास करून बसलाय, तू डोकं चालव. बघा हे बघ, हा अँगल आणि हा अँगल दिसतोय का तुला? दिसतोय का? हे कुठल्या प्रकारचे अँगल आहे? अल्टरनेट अँगल आहे. माझ्याकडे काम आहे, मला ते अल्टरनेट अँगल काय दाखवायचे?
कॉन्ग्रंट दाखवायचे ते अल्टरनेट अँगल मी कॉन्ग्रंट दाखवू शकतो का? तर ते कसं दाखवणार बघा. ते दाखवण्यासाठी इकडे बघ, नीट लक्ष दे. हा, आता जे काढतोय तिकडे लक्ष दे. टी आर आणि टी ए हे कोण आहे? सेम. टी ए थांब 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 दीर्घ. टी ए आणि टी आर हे काय? टी ए आणि टी आर हे दोन काय? रेडियस ऑफ द सेम सर्कल आहेत का? म्हणजे हे दोन गोष्टी काय झाल्या? सेम. जर ह्या दोन गोष्टी सेम झाल्या, हे दोन साइड सेम झाले, तर हा जो ट्रायंगल आहे तो कुठल्या प्रकारचा ट्रायंगल झाला? आयसोस्केलस ट्रायंगल. मग आयसोस्केलस ट्रायंगलची प्रॉपर्टी आपण लक्षात ठेवली आहे, त्याचे बेस अँगल्स काय असतात? सेम. बेस अँगल कॉन्ग्रंट असतात. म्हणजे हा अँगल याच्यावर झाला. येस नो? बरं, हा अँगल याच्यावर झाला. नंबर 1. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, हा जो अँगल आहे हा याच्यावर आहे का? व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणि जे इथं आपण अप्लाय केले तेच आपण इथं पण अप्लाय करू शकतो. कसं करू शकतो? इकडे बघ, हे क्यू आर जर मी जोडला, तर हा क्यू बी आणि क्यू आर हे पण दोन्ही सेम आहे का? सेम आहे. एरिया ऑफ द सेम सर्कल. म्हणजे हा पण ट्रायंगल कुठल्या प्रकारचा ट्रायंगल झाला? आयसोस्केलस ट्रायंगल झाला. त्याचे बेस अँगल सेम. मग त्याचे बेस अँगल तर सेम, तर हे पण दोन्ही सेम. येस ऑर नो? बघा, हा याच्यावरा, हा याच्यावरा आणि हा याच्यावरा, म्हणून हा याच्यावरा. कळलं का? बघा 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 बघा. हा एक्स तर आपण एक्स, हा एक्स तर आपण एक्स, हा एक्स तर आपण एक्स, आणि मग हे दोन्ही कॉन्ग्रंट झाले, हे दोन कॉन्ग्रंट झाले. तर बाय अल्टरनेट अँगल टेस्ट, कन्वर्ट्स ऑफ अल्टरनेट अँगल टेस्ट, आपण असं म्हणू शकतो की सेगमेंट एपी पॅरलल सेगमेंट PQ ला. कळलं नाही? कळलं? समजलं का? लक्षात आलं का? आता त्याला मांडायचंय, त्याला मांडायचंय. त्याला मांडताना फार त्रास होणार आहे. हा, चला बघा, आता मी तुम्हाला मांडायचं कसं ते शिकवतो. त्याच्या आधी अशी डायग्राम काढू दे. कर बाबा प्रोजेक्टर बंद. पी ए आर क्यू बी. वया पुस्तक बंद. आणि मी तुला जी डायरेक्शन देतो ना, त्या डायरेक्शन न पुढे चल. फक्त तुझं पहिलं टास्क आहे की या ट्रायंगलला तुला आयसोस्केलस ट्रायंगल प्रूव्ह करायचं आहे. कसं प्रूव्ह करणार तू? पेन हातात घे आणि सुरुवात कर. गिवन लिहि पहिल्यांदा. गिवन काय लिहिणार गिवन मध्ये? P and Q are the centers of the circle. P and Q are the centers of the circle. अजून R is the common point. R is the common point. ओके. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? बोला. सेगमेंट एपी पॅरलल दाखवायचंय सेगमेंट क्यूबी ला किंवा बीक्यू ला. चल, सगळ्यांनी प्रयत्न करा बाळांनो, असं करू नका. नंबर 1 बोला, स्टार्ट. पहिलं टास्क काय? बघा, या ट्रायंगलला आयसोस्केलस ट्रायंगल प्रूव्ह करणं. त्याच्यासाठी मी पहिलं वाक्य लिहिणार काय? सेगमेंट पी ए इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट पी आर. असं का म्हणतोय मी? रेडियाय ऑफ सेम सर्कल, रेडिया ऑफ सेम सर्कल. जर ह्या दोन गोष्टी सेम झाला तर ट्रायंगल पी ए आर इज अन आयसोस्केलस ट्रायंगल.
PR is an isosceles triangle. जर हा आयसोस्केलस ट्रायंगल मी प्रूव्ह केला तर त्याचे बेस अँगल कॉंग्रंट. तू शोध बेस अँगल आणि कॉंग्रंटली तुझं काम आहे. त्याच्यातले बेस अँगल शोध. कुठे बेस अँगल? बघ, हे आणि हे नाव काय देणार त्याला? सेंटर ऑफ द सर्कल पासून सुरुवात करायची नेहमी इथनं. PAR अँगल PAR इज कॉंग्रंट टू अँगल PRA. असं तू का म्हणतोयस? बेस angles of an isosceles triangle. याला इक्वेशन 1 म्हण. बेस angles of an isosceles triangle, इक्वेशन 1. आता जसं हे मी तुला सांगितलं की हा आयसोस्केलस ट्रायंगल प्रूव्ह करायचा, तसा याला प्रूव्ह करायचा. तुझं तू काय लिहायचं दिली, मी नाही प्रूव्ह करून देणार. तुझं तू करायला. इथून कशी सुरुवात केली होती मी पहिलं? काय लिहिलं होतं पहिलं? तसा याच्यात विचार कर. काय लिहू पहिलं? स्टार्ट कर. हे पहिलं वाक्य. काय लिहिलं पहिलं वाक्य? सेगमेंट QR इज कॉंग्रंट. सृष्टी काय लिहिलं बघा? सेगमेंट QR इज कॉंग्रंट टू लवकर. QR इज कॉंग्रंट टू सेगमेंट QB. कारण तुली मग कुठला ट्रायंगल QRB इज अन आयसोस्केलस ट्रायंगल, तर त्याचे कुठले दोन अँगल कॉंग्रंट झाले हे लिही. एक काम तुझं बा, जर तुला कळलं असेल तर बेस अँगल आणि याला म्हण इक्वेशन 2. कुठले दोन अँगल? बघ, हे आणि हे. नाव बोल लवकर. याचं नाव सांग. बी नाही ग, बी आहे का? एवढं लहान आहे का आपण आता? QBR हा अँगल म्हणताना असं म्हणायचं आहे. हे शिकवायचं का? अँगल कसं म्हणणार? मग ली अँगल QBR is congruent to angle QRB, base angles. किती जणांना लिहिता न बघता? व्हेरी गुड. आता काम आहे इकडे बघ. हा ट्रायंगल आपण आयसोस्केलस दाखवला. आता हे दोन अँगल्स एकत्र दाखव. हे दोन अँगल्स एकत्र दाखव आणि इक्वेशन 3 म्हणून टाक. हे दोन अँगल्स कुठले कुठले आहेत? PRA आणि QRB. लिही झाला. कसं लिहिला? अँगल PRA कॉंग्रंट आहे अँगल QRB ला. ज्याचं कारण सांग मला. शाबास. वर्टिकली अपोजिट अँगल्स आणि त्याला इक्वेशन 3 म्हण. त्याला इक्वेशन 3 म्हण. चल कंप्लीट. आता इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 तिघांकडे बघ.
बघ पी आर ए आणि क्यू आर बी कुठे आहे शोध. पी आर ए कुठे आहे. पी आर ए बघा आणि क्यू आर बी कुठे आहे बघा. हे दोन सेम आहेत असं तू इथं लिहिलंयस. हे दोन सेम आहेत असं तू इथं लिहिलंयस. हे जर दोन सेम आहेत तर हे पण दोन सेम आहेत. मी इथं काय लिहिणार. फ्रॉम इक्वेशन. शाबास अरे शिक रे. फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 direct angle PAR is congruent to angle QBR. PAR इकडे PAR बघा हा आणि QBR बघा. बघ ते कसं लिहिलंय. प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जी इझिली घेऊ नको याला. PAR आणि QBR झाले कॉन्ग्रंट. आता काय लिहिणार. बाय converse of alternate angle test. By converse of alternate angle test. सांग डायरेक्ट काय. segment AP is parallel to segment QB. माझं पहिलं टास्क कंप्लीट. फर्स्ट. दुसरं सेकंड. ते असं म्हणतात की ट्रायंगल APR हा कॉन्ग्रंट दाखवा. सिमिलर दाखवा. सॉरी सिमिलर दाखवा कोणाला. RQB ला. याच्यातला दुसरा पॉइंट बोल इकडे बघ. हा ट्रायंगल APR आणि ट्रायंगल RQB काय दाखवायचंय. सिमिलर. काय दाखवायचंय. सिमिलर. हा इकडे बघ APR आणि RQB सिमिलर दाखवायचंय. कसं दाखवणार. बोला पहिल्यांदा ट्रायंगलची नाव. हा इकडे बघा ल्या. बोला कसं लिहिणार. ट्रायंगल APR and ट्रायंगल RQB. इन नंबर 1 नंबर 2 नंबर 3 त्या तिघांमध्ये शोधा काय काय सेम आहे ते. आणि अत्यंत सोपं आहे. आपल्याला आपली चर्चा सगळी झालेली आहे. काही अवघड नाही. बोला कुठल्या तीन गोष्टी पाहिजेत आपल्याला त्याच्यात. या ट्रायंगल मध्ये आणि या ट्रायंगल मध्ये सेम पाहिजे. बोल. हा बोला कुठला. आर म्हणून नको रे. अँगल सांग ना. आर कुठला कॉन्ग्रंट म्हणतो. हा कुठला अँगल PRA आणि अँगल QRB का. वर्टिकली अपोजिट अँगल लिहून टाक. अँगल PRA हा कॉन्ग्रंट आहे अँगल QRB ला. वर्टिकली अपोजिट अँगल. एक अँगल शोधलायस. अजून एक शोध. कुठला शोधतोस बघ. स्वतःच डोकं चालू. घर 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 डोकं फिरलं पाहिजे आणि विचार कर. हे दोन अँगल तू कॉन्क्रीट दाखवलेस. अजून अरे धडधडीत झालं की प्रूव्ह झालंय आपलं. याड्या यो अँगल ह्याच्यावर प्रूव्ह झाले की. बरोबर ना. हा बोला कुठले दोन अँगल कॉन्ग्रंट झाले. PAR आणि QBR. ली अँगल PAR कॉन्ग्रंट आहे अँगल QBR ला. कारण ली इक्वेशन इथं दाखव ना. इक्वेशनला इथं म्हण इक्वेशन 4 आणि इथली इक्वेशन 4. आता दोन गोष्टी झाल्या. दोन ट्रायंगल सिमिलर झाले तर तिसऱ्याची गरज नाही. बाय विच टेस्ट. अँगल टेस्ट. काय झालं. ट्रायंगल APR सिमिलर झाला ट्रायंगल RQB ला. चला दुसरं झालंय. तिसरं
थर्ड ते म्हणतात फाइंड अँगल आर क्यू बी. आर क्यू बी फाइंड आउट करा म्हणतात. आणि जेव्हा इफ अँगल PAR 35 डिग्री आहे. वया पुस्तक बंद, लक्ष माझ्याकडे, इकडे बघा आणि शांत बसला, कानाखाली वारणार. PR इकडे PAR, हा जो PAR आहे ना, हा किती डिग्री आहे म्हणतात ते 35 डिग्री. आणि काढायला कुठला सांगतात तुला? RQB हा काढायला सांगतात. चल सांगायची गरज नाही. हा 35 जर आपण, हा 35 जर आपण, हा 35 जर आपण, हे 35 70 या टोटल ट्रँगलची किती असते? 180. मग त्यातले हे दोघं 70, तर हा किती? 110. कळलं की नाही? पुन्हा एकदा, हा 35 जर आपण 35, हा 35 जर आपण 35, हा 35 जर आपण 35. मग इन ट्रँगल RQB हे 35 70, हा राहिलेला 110. येणार कसं? डायरेक्ट ट्रँगल कडे जाशील तर नाही जमणार. तुला आधी सांगावं लागेल, हा 35 तर आपण 35, हा 35 तर हा हे चारी अँगल 35 असं लिहावं लागेल. चला सुरुवात करा. अँगल या नावाची चिन्ह येताना डायग्राम कडे बघा. PAR बोर्डवरच बघून लिहू नको. angle PAR is congruent to angle PRA is congruent to angle QRB is congruent to angle QBR is equal to 35 degree. टाक सगळे इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 and 4. 4 इक्वेशन वरनं आपण हे काढलं. हे सगळे किती डिग्रीचे आहेत? 35. आता तू लिहू शकतोस इन ट्रँगल. इन ट्रँगल QRB इन ट्रँगल QRB कुठला? हा कुठं मध्ये कुठला? नाही मी ट्रँगलचं नाव लिहिलं QRB. नाही असं काय. इन ट्रँगल QRB. चला कसं? अँगल QRB प्लस अँगल QBR प्लस अँगल कुठला आपल्याला पाहिजे? RQB इज इक्वल टू 180 डिग्री. कारण बोल, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रँगल आर 180. तुझं काम आहे आता QRB किती? 35 प्लस QBR 35 प्लस अँगल RQB. काढ जरा, कॉन्फिडन्स घे. बोला 35 70 प्लस अँगल RQB इज इक्वल टू 180. 70 पलीकडे गेलं. अँगल RQB इज इक्वल टू 180 मायनस 70. अँगल RQB इज इक्वल टू किती आलं? 110. सेंटीमीटर आणि एक आहे 6 सेंटीमीटर. आणि CD फाइंड आउट करायचं आहे. एक्झाम्पल 4 वेळा समजून सांगतो, 4 वेळा. त्यातला पहिला अटेम्प्ट बघा, पहिला अटेम्प्ट. चल इकडे बघ, सांग पहिल्यांदा. सुरुवात करूया. हा E पॉइंट आहे ना, इकडे बघ.
हा AE किती असेल? AE किती? 4 सेंटीमीटर. हा AC किती असेल? आणि किती असेल? 4 सेंटीमीटर. दुसरी गोष्ट, हा BD किती सेंटीमीटर असेल? 6 सेंटीमीटर. हा आणि हा EB किती सेंटीमीटर असेल? 6 सेंटीमीटर. बरोबर आहे. बघा तिथं सगळे लिहितो. हा 4, हा 4, हा 6, हा 6. तर कोण सांगतंय AB किती असेल? AB किती असेल? 10. AB 10 असेल. बरोबर का? का? एक्सटर्नली टचिंग सर्कल आहे. काय? एक्सटर्नली टचिंग सर्कल. आणि एक्सटर्नली टचिंग सर्कल मध्ये आपण रेडियसची काय करतो? ऍडिशन. काय प्रॉब्लेम नाही. AB 10 आहे. CD कसा काढायचा? काही जणांना असा भ्रम होतो की AB हा CD एवढा असणार आहे, तर तसं नाही आहे ते. नंबर 1. आता CD काढण्यासाठी आपण एक पर्टिक्युलरली एक छोटीशी कन्स्ट्रक्शन करतोय. ही कन्स्ट्रक्शन अशी आहे की आपण A पॉइंट मधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. काय ड्रॉ करतोय? परपेंडिक्युलर. कशावर ड्रॉ केलीये? BD वर. नाव देऊया त्याला F. ही मी काय केली? कन्स्ट्रक्शन. काय कन्स्ट्रक्शन केली? ड्रॉ. काय? AF. कसं? परपेंडिक्युलर ऑन BD. BD वर परपेंडिक्युलर ड्रॉ केली. आता कन्सेप्ट सांगतो. एवढं बोल. हा किती डिग्री? किती डिग्री? का? रेडियस टँजंट. बोलो. हा किती डिग्री? 90 डिग्री. का? हा किती डिग्री? का? परपेंडिक्युलर नाही, कन्स्ट्रक्शन म्हणून. काय? कन्स्ट्रक्शन. हा 90, हा 90, हा 90. तर झक मारत हा पण का? रिमेनिंग अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल. रिमेनिंग अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल. तर ACDF हा कुठल्या प्रकारचा क्वाड्रिलॅटरल झाला? कुठल्या प्रकारचा रेक्टँगल? काय झाला? रेक्टँगल. रेक्टँगल झाला. कळलं की नाही? रेक्टँगलचे सगळे अँगल सेम नाही. राईट अँगल. सगळे राईट अँगल. चला आता इकडे बघ. इकडे बघ. मस्ती नको. इकडे बघ. बोल. AC 4 आहे, तर FD किती? FD किती? 4. जर FD 4 आहे तर FB किती? 2. कळतंय का? समजतंय का? पुन्हा एकदा इकडे बघ. बोला. AC 4 आहे, तर FD किती? 4. आणि FD 4 आहे, तर FB किती येणार? 2. आता क्वेश्चनचं उत्तर दे. इकडे बघा. अख्खा AB, टोटल AB किती आहे? 10. लक्ष नाही बघ. लक्ष नाही. AB 10 आहे. हा किती आहे? 2. हा कुठल्या प्रकारचा ट्रायंगल आहे? नाव. AFB. हा ट्रायंगल फक्त बघा. हा ट्रायंगल कुठल्या प्रकारचा ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल. त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय यूज करू शकतो आपण? पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम जर वापरला तर बोल, ह्याचा हायपोटेन्यूस कोण? AB स्क्वेअर इज इक्वल टू AF स्क्वेअर प्लस FB स्क्वेअर. याच्यात काय निघेल रे? अरे FB आलाय रे. FB किती आहे? 2. AB माहित आहे, तर निघणार काय? F निघणार. आणि F कुणावर असणार आहे? का? रेक्टँगल आहे. कळलं नाही? कळलं? पुन्हा एकदा दुसरा अटेम्प्ट. जरा फास्ट. हा किती डिग्री? 90 डिग्री. का? रेडियस टँजंट. हा 90 डिग्री. का? रेडियस टँजंट. हा 90 डिग्री. का? कन्स्ट्रक्शन. हा 90 डिग्री. का? रिमेनिंग अँगल. म्हणजे हा कुठला क्वाड्रिलॅटरल झाला? रेक्टँगल. रेक्टँगल झाला. हा रेक्टँगल झाला, तर AC कोणा एवढा? FD एवढा. FD किती झाला? 4.
जर FD 4 झाला तर FB किती झाला 2. AB किती आहे 10. AB किती आहे 10. मग ABF कुठल्या प्रकारचा ट्रायंगल झाला राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय यूज करू शकतो पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला AB स्क्वेअर इज इक्वल टू AF स्क्वेअर प्लस FB स्क्वेअर. त्यातनं निघणार काय एफ कुणावर आहे का रेक्टेंगल दोन वेळा. तिसऱ्या वेळा बोला पटपट पटपट 90 डिग्री का रेडियस टेंजन या की तिसऱ्या वेळा लिहून दाखवतो चौथ्या वेळा परत सांगतो. चल स्टार्ट पटपट पटपट. अँगल ACD is 90 degree tangent radius theorem. Angle BDC 90 degree tangent radius theorem. Angle DFA is equal to 90 degree construction. तर अँगल राहिलेला कुठला CAF इज इक्वल टू 90 डिग्री. रिमेनिंग अँगल ऑफ quadrilateral, that means quadrilateral ACDF is a rectangle. ACDF is a rectangle. जर ACDF रेक्टँगल आहे तर AC is equal to FD is equal to 4 centimeter. AC is equal to FD is equal to 4 centimeter. कारण opposite sides तो 4 सेंटीमीटर दाखवला. आता मला FB काढायचं. FB कसा काढू रे FB काढायचं कसं काढणार डॅशनेच वापरायचा. B डॅश F डॅश D कंस्ट्रक्शन म्हणजे BD इज इक्वल टू FB प्लस FD. BD 6 आहे FB काढायचा आहे आणि FD 4 आहे. तर FB इज इक्वल टू 6 minus 4 that is FB is equal to 2 centimeter. FB is equal to 2 centimeter. Now in triangle AFB is a right angle triangle. त्याच्या आधी A dash E dash B घ्यावं लागेल का हे का एक्सटर्नली टचिंग सर्कल. एक्सटर्नल टचिंग सर्कल आहे. फॉर्म्युला AB इज इक्वल टू AE प्लस BE. AE किती आहे 4, BE किती आहे 6, दोन्ही मिळून 10 सेंटीमीटर. AB 10 सेंटीमीटर झाला. नाव ट्रायंगल AFB इज अ राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगल आहे. जर तो राईट अँगल ट्रायंगल आहे तर बाय युजिंग
Pythagoras theorem. By using Pythagoras theorem, formula बनो AB square is equal to AH square plus FB square. AB square म्हणजे किती 10 चा स्क्वेअर. AF स्क्वेअर काय करायचं आहे काढायचा आहे आणि FB स्क्वेअर किती येणार 2 चा स्क्वेअर. 100 minus AF square plus 4. बोला AF square is equal to 100 minus 4. AF square is equal to 96. म्हणजे AF is equal to under root 96, which means बोला 96 can be written as 16 बाहेर आला तर आन्सर 4√6. AF is 4√6 सेंटीमीटर. जर AF 4√6 सेंटीमीटर आहे, AF 4√6 सेंटीमीटर आहे, तर AF is equal to CD is equal to 4√6 centimeter, because opposite sides of rectangle are congruent.